नाही असं भगवान बुद्धांनी शिकवलेलं आहे. निष्कर्ष, अनुमान व कारणाशिवाय काही होत नाही असं नेहमी भगवान बुद्ध म्हणायचे. तर आज आपण एक छोटीशी एक्सपेरिमेंट घेणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला आफिया सांगेल. एक छोटी मेणबत्ती, काचेचा ग्लास, एक ताटली, काळी पेटी आणि थोडंसं पाणी. ओके, पुढे. तर अनुमान काय आहे हे तुम्हाला ग्रीशा सांगेल. सगळ्यात पहिले हे प्रश्न मुलांना विचारा. जर आपण सांग ना पटकन तिला, जर काय असेल तर. राहिलं असेल तर सांगा, मी एडिटिंग करेल. ऐक, हे नाही म्हणायचं सगळे प्रथम मुलाला विचारा, हे नाही म्हणायचं तू. जर आपण पेटलेली मेणबत्ती कागद ना वाचून माझ्याकडे दे. थांब, ते पहिलं वाच काय आहे. हां, चल सुरू. जर आपण मेणबत्ती ग्लासच्या खाली जर ठेवली तर जर आपण पेटलेली मेणबत्ती ग्लासने झाकली तर काय होईल? चला तर बघूयात. जर आपण मेणबत्ती काचेच्या ग्लासने जर झाकली तर काय होईल? चला पाहू. बरोबर. तर आता हीच एक्सपेरिमेंट तुम्हाला मध्यमा करून दाखवेल. ओके, सर्वांनी बसा खाली. पहा, थोडंसं मागे सरकायचं. खूप छान. मागे सरकायचं. कोणतीही गोष्ट प्रयोगाने सिद्ध करायची असते. खूप सुंदर, प्रतित्य समुत्पाद असं, म्हणजे कारणाशिवाय काही होत नाही. प्रत्येक गोष्टीला आहे ना एक बेस आहे, सायन्स आहे, कारण आहे, आणि ही मुलं तेच सिद्ध करणार आहे. वैज्ञानिक जादू, छोटीशी जादू आपण घेतलेली आहे. आणि पहा, ही जादू काय आहे मध्यमा सांगते. आपल्याला सगळ्यात आधी या ताटलीत थोडंसं पाणी टाकायचं आहे. मग त्याच्यात आपल्याला ही मेणबत्ती उभी करायची आहे. ताटामध्ये पाणी टाकलेलं आहे, त्यात मेणबत्ती लावलेली आहे, ती पेटवत आहे मध्यमा. आता पहा, मी मेणबत्ती पेटवलेली आहे. आता आपण त्याच्यावर एक काचेचा ग्लास ठेवणार आहोत. आता हे हळूहळू विझलं आहे, कारण की ह्याच्या आतमध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी असल्यामुळे ही मेणबत्ती विझलेली आहे. ऑक्सिजनची मात्रा कमी आहे म्हणून मेणबत्ती विझली. ओके, म्हणजे मेणबत्ती तेवत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. आतमध्ये तुम्हाला धूर सुद्धा दिसू शकतो. हो, आतमध्ये धूर दिसलेला आहे. काढून दाखव बरं धूर आता. ओके, बरोबर, ग्लासाच्या अवतीभोवती पाहताय. पुढे. आता तुम्हाला ही जादू दिसली होती, तर तुम्हाला काय दिसलं? तर हे तुम्हाला स्वरा सांगेल. मेणबत्ती विझते, ग्लासमध्ये धूर दिसतो आणि पाणी खेचलं जातं. ओके, क्रिशा, तुला काही प्रश्न होता? हो, तर आता ह्याच्यामध्ये पाणी गेलं होतं का? ह्याच्यात पाणी ह्याच्यात जाईल का? का नाही गेलं पाणी आत? की त्याच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी होती. ओके. आता सुमेध आपल्याला निष्कर्ष सांगेल. आग जळायला ऑक्सिजन लागतं. जेव्हा आपण मेणबत्तीला ग्लासाने झाकतो, आतमधला ऑक्सिजन कमी होतो, धुराचा दाब वाढतो, त्याच्याने पाणी वर येतं, चढतं. ओके, किती छान. विराज? हवा जागा व्यापते. परत म्हण. हवा जागा व्यापते. हवा
ज्वलनासाठी आवश्यक थांब, मी सांगते ना तेच बोल. ज्वलनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. ऑक्सिजन आवश्यक असतो. हवेचा दाब हवेचा दाब पाण्याला हलवू शकतो. पाण्याला हलवू शकतो. खूप छान. तर आता जी जादू दाखवली त्याबद्दल तुम्हाला मध्यमा सांगेल. आता मी जादू दाखवलेली, तर त्यात आपल्याला दिसतं की मेणबत्ती वगैरे विझलेली. तर ही जादू नव्हती, हे एक विज्ञान होतं. व्हेरी जे गुड. आपल्याला बिग क्लॅप. तर हे जे विज्ञान आहे हे गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितले आहे. आणि आता मी जे जादू केली किंवा हा प्रयोग केला, तर तुम्ही पण जरूर घरी करून बघा. जशा प्रयोगाने निष्कर्ष सिद्ध होतं, असे अनेक शास्त्रज्ञांनी हजारो प्रयोग केलेले आहेत, जे भगवान बुद्धांच्या याच विज्ञानाचा आधार घेतात. आत्ताच आपण ह्या प्रयोगाचे प्रयोग, साहित्य, अनुमान आणि निष्कर्ष जाणून घेतले. असे अनेक वैज्ञानिक शोध शास्त्रज्ञांनी लावलेले आहेत, जे आपल्याला उपयोगी आहेत. जसे की वरती लाईट फॅन चालू आहे, टीव्ही चालू आहे. काल आपण रेडिओला गेलो, रेडिओचा शोध लावला. आणि